स्टार्ट. औद्योगिकीकरणाच्या या संदर्भात आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाचा मी उल्लेख करू इच्छितो. शहरांतील वाढत्या कामगार वर्गाला काम पुरविण्याचा एक मोठाच प्रश्न आज आपणासमोर उभा आहे. ग्रामीण भागांतील लोकसंख्येत दरवर्षी 1.5% वाढ होते, तर नागरी विभागांतील लोकसंख्येत त्याच काळात 4% भर पडते, असा अंदाज करण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की दरवर्षी 1,60,000 याप्रमाणे तिसऱ्या योजनेच्या काळात शहरी कामगारांच्या संख्येत 8 लाखांनी भर पडेल. सध्याच्या बेकारीच्या प्रश्नाला हात लावावयाचा नाही असे म्हटले तरी कामगारांच्या एवढ्या वाढत्या संख्येला रोजगार पुरविण्याचा हा प्रश्न काही लहान नाही. पंचवार्षिक योजनेच्या विकास कार्यक्रमामुळे बिगर शेतकी धंद्यातील बऱ्याच कामगारांना कामधंदा मिळेल अशी अपेक्षा असली तरी या नवीन शहरी कामगारांना रोजगार पुरविण्याची जबाबदारी खाजगी क्षेत्रांतील कारखाने व त्यातून उत्पन्न होणारे दुय्यम उद्योगधंदे यांना स्वीकारावी लागणार आहे. परिच्छेद. आजचे युग हे तंत्रविद्येचे व स्वयंचलित यंत्रांचे युग आहे, तेव्हा अकुशल आणि अशिक्षित कामगारांपैकी सुशिक्षित कामगारांचीच जरुरी अधिक भासणार आहे. म्हणून आवश्यक त्या तांत्रिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करण्याचा या सरकारने आपल्या परीने कसोशीने प्रयत्न केला असून त्यासाठी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतही मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. तथापि औद्योगिकीकरणाच्या बाबतीत सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना सुद्धा मर्यादा असल्याकारणाने या बाबतीतली मुख्य जबाबदारी खाजगी क्षेत्रावरच पडते. परिच्छेद. औद्योगिकीकरणासंबंधीच्या समस्यांचा विचार करताना समाजावर त्याचे काय परिणाम होतात याचाही विचार करणे आवश्यक आहे. कारण आर्थिक व सामाजिक समस्यांची उकल एकमेकांवर अवलंबून असून त्यांचा एकमेकांवर निश्चितच परिणाम होतो. मग तो परिणाम प्रत्यक्ष असो अथवा अप्रत्यक्ष असो, अनेक सामाजिक समस्यांचा आर्थिक बाबींतून उगम होतो. हे जितके खरे तितकेच अनेक आर्थिक समस्यांना सामाजिक परिस्थिती कारणीभूत होत असते, हेही खरे आहे. सबंध मानवी समाजाचे कल्याण हे आपले अंतिम ध्येय असून आर्थिक विकास हे ते ध्येय साध्य करण्याचे एक साधन आहे. त्यामुळे सामाजिक समस्यांच्या संदर्भात आर्थिक समस्यांची पाहणी करणे आवश्यक ठरते. परिच्छेद. ह्या विषयासंबंधी बोलताना मी एका गोष्टीकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. कापडधंद्यातील काही गिरण्या आज बंद पडल्या असून अनेक कामगार व त्यांच्या कुटुंबीय मंडळींवर त्यामुळे मोठे संकट ओढवले आहे. या गिरण्या गैरव्यवस्थेमुळे बंद पडल्या की भांडवलाच्या अभावी बंद पडल्या अथवा त्यांची यंत्रसामग्री निरुपयोगी झाल्यामुळे बंद पडल्या, त्यासंबंधीच्या कारणमीमांसेत आजच्या ह्या प्रसंगी शिरण्याची जरुरी नाही. परंतु एवढे मात्र खरे की मोठमोठ्या गिरण्या व कारखाने जर बंद पडू लागले आणि अनेक लोक त्यामुळे रस्त्यावर उघडे पडू लागले तर त्याचे सामाजिक परिणाम फार तीव्र व दूरगामी होतात. तेव्हा यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून काहीतरी मार्ग शोधून काढणे आवश्यक आहे. अगदी डबघाईस आलेल्या गिरण्या अमाप पैसा खर्च करून चालू ठेवणे योग्य होईल असे दिसत नाही. नवीन गिरण्या काढणे हाच यावर उपाय असल्याचे आढळून येईल. परंतु अशा गिरण्यांची उभारणी भक्कम पायावर झाली पाहिजे व त्या व्यवस्थितपणे चालविल्या पाहिजेत. तसेच त्यांनी काळाच्या गरजा भागविल्या पाहिजेत. खाजगी क्षेत्रातील उद्योगपतींनी या गोष्टीचा गंभीरपणे विचार करून त्यासंबंधी एखादी योजना तयार करावी असे मला वाटते. या विशिष्ट प्रश्नांचा संबंध राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकारशीच अधिक येत असला तरी त्यामुळे आपण त्यांचा विचार करू नये असे मात्र नाही. स्टॉप.